म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आज दिनांक 21 एप्रिल 2026 पासून प्रदीर्घ काळापासून शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे। याविषयी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आणि पुणे जिल्हा अध्यक्ष आज आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून याविषयी जाणून घेऊ। मी मारुती शिंदे, राज्य सरकारी कर्मचारी संघटना मध्यवर्ती संघटनेचा पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे। आज जो आम्ही संप केलेला आहे 21 एप्रिल 2026 पासून हा बेमुदत संप आहे। आमच्या प्रलंबित हक्काच्या मागण्यासाठी आम्ही हा संप संपूर्ण महाराष्ट्रभर घेत आहोत। त्यामध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यातील सर्व कार्यालय 100% या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। विविध संघटना, कार्यालयीन संघटना या ठिकाणी येऊन सकाळी फार मोठा मोर्चा काढला होता आणि तो आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलनही घेतलं होतं। आणि यामध्ये प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत तर त्या जी काही आम्हाला 20 सप्टेंबर 2024 रोजी जी पेन्शन योजना, आम्हाला सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना चालू केली, त्यासाठी आम्हाला 7 दिवस बेमुदत संप करावा लागला आणि त्यामुळे आम्हाला जे काही फलित झालं तर ती सुद्धा योजना आज तागायत कार्यान्वित या सरकारने केलेली नाहीये। 6 वेळा आंदोलनं केली तरी सुद्धा या सरकारने त्याचा विचार केलेला नाहीये। म्हणून आम्ही बेमुदत संपाचा अवलंब केलेला आहे। सरकारने आमच्या मागण्या मंजूर झाल्या जर त्याचे आदेश काढलेले असते, आदेश काढल्यानंतर त्याच्या स्पष्टीकरणाचे पुन्हा निर्णय झाले, त्याप्रमाणे जर स्पष्टीकरणानुसार जर कार्यान्वित केले असते तर ही वेळ आली नसती। तदनुसार दुसरी जी मागणी अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करायला पाहिजे। आता 10 वर्ष झाल्यावर ते काही विभागातून कायम करण्याचे आदेश काढतात, पण कर्मचारी 3-2 वर्ष काम केलं की त्याला कायम करायला पाहिजे, त्याला कंत्राटी कर्मचारी म्हणून गणलं नाही पाहिजे। त्यांना फार अल्पशा पगारामध्ये काम करावं लागतं। वेतन कायदा, किमान वेतन धारणा कायद्याखाली जवळजवळ 26 ते 28 हजार रुपये त्यांना वेतन देणं गरजेचं होतं, परंतु तशी कुठेही व्यवस्था नाहीये। 14, 16, 12 अशा हजार रुपयामध्ये ते काम करतात। त्यांना फार पिडलं जातं, पण त्यांना तसा मोबदला मिळत नाही। त्यांनाच कायम करावं ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। तिसरं जे आहे, सरळ सेवेची भरती झाली पाहिजे। रिक्त पद 3,80,000 आहेत, त्यामध्ये 72-70 हजार रुपये पद भरण्याची जी घोषणा केली जाते त्यानुसार आउटसोर्सिंगच जास्त असतं। आम्हाला फसवलं जातं। आम्हाला असं सांगितलं जातं की 72,000 कर्मचारी भरती होणार, परंतु ते आउटसोर्सिंगचे असतात, पुन्हा तेच दिवस येतात। म्हणून सांगतो की सरळ सेवेची भरती झाली पाहिजे। ज्या ठिकाणी आकृतीबंध आहेत ते मंजूर करून लवकर तात्काळ त्यांची भरती करायला पाहिजे। ज्यांच्या RR आज मितीला मंजूर नाहीत त्या RR मंजूर करायला पाहिजे। त्यानंतर आमचे जे काही अनुकंपाचे केस आहेत ते एक वेळचे 100% तुम्ही भरती करायला पाहिजे। वर्ग 4ला सरळ सेवेने भरती करून उरलेले जे काही त्यांची मंडळी रिटायर्ड होत आहेत आज तागायत, त्यांना वारसा हक्काने त्यांच्या पाल्यात सेवेत घेतलं पाहिजे। 2004 पासून मागासवर्गीयांच्या ज्या पदोन्नत्या बंद केलेल्या आहेत, 17 साली जो जे आदेश काढलेला आहे त्यानुसार तो रद्द करून पूर्ववत चालू करावेत ही आमची अग्रगण्य मागणी आहे। तदनंतर आम्ही जो काय आरोग्य विभागाच्या संदर्भातले जे काय आम्ही बिल सादर करतो, ते रिएम्बर्समेंट करतो आणि आम्ही आमचं आरोग्य सांभाळतो, त्याऐवजी आम्हाला कॅशलेस आरोग्य सुविधा केंद्राप्रमाणे मिळाली पाहिजे। आणि केंद्राप्रमाणे ज्या वेतन त्रुटी आहेत त्याच्यासाठी लढतो आम्ही आणि अधिकाऱ्यांचे फक्त फायदे केले जातात, ही मात्र आम्हाला नामुष्की कायम वारंवार भोगावी लागते। आम्ही लढत असतो आणि कमिटीवर बसणारे जे आयोग असतो ते मात्र फक्त वरच्यांची जास्त गरज आहे असं दाखवतो आणि वेतन त्रुट्या तशाच राहतात। ही सगळी फसवणूक आहे असं आम्हाला वाटतं। आणि कंत्राटीकरण करून तुम्हाला आर्थिक विषमता फार मोठ्या प्रमाणावर करताय, तर बेरोजगारी कमी व्हावी आणि सरळ सेवेच्या भरतीमध्ये त्या नागरिकाला संधी मिळावी हा आमचा मोठा उद्देश आहे। त्याही पलीकडे बदली कर्मचाऱ्यांना सुद्धा 29 वर्ष झाली तरी आरोग्य विभागामध्ये त्यांना कायम केलं जात नाही। त्यातल्या बऱ्याच जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत। सरकार आज न्याय देतोय, कोर्टाने न्याय देऊन सुद्धा ते अंमलबजावणी करत नाही। एकच यादी फक्त कार्यरत आहे, दुसरी यादी अजून त्याच वेतनावर आहे। म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे सरळ की कायद्याचा सुद्धा भंग करणारं सरकार आहे। आता लिपिकांना सुद्धा
फार मोठी त्यांच्या वेतनात तफावत आहे. त्यांना S6 पासून सुरुवात केली जाते, त्यांना S10 दिलं पाहिजे. आता ज्या ज्या संवर्गाचे काय काय बदल झालेले आहेत त्याप्रमाणे सर्वांना त्याच विभागाचा सहाय्यक म्हणून त्याची पद संरचना ही करून त्याच्या वेतनात वाढ झाली पाहिजे. असे अनेक प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आणि अतिशय महत्वाचं म्हणजे आमच्या भगिनींचा जो प्रश्न आहे 2 वर्षाची संगोपन रजा ती त्यांना मिळाली पाहिजे. आता सगळ्यात आम्हाला जे मिळालेलं आहे तर ते म्हणजे आम्हाला जुनी पेन्शन मिळाली. म्हणजे कशी मिळाली, शेवटच्या वेतनाच्या 50% आम्हाला पेन्शन मिळालेली आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये. त्यात आम्हाला वेळोवेळी जे DA वाढणार आहेत ते आम्हाला त्यात लागू झालेले आहेत म्हणून ते लागत नाही. आणि आमची जे कुटुंब पेन्शन आहे, फॅमिली पेन्शन आहे, ती सुद्धा आम्हाला त्याच्यात तरतूद केलेली आहे. आणि ग्रॅज्युटी मिळालेली आहे. ते तात्काळ आदेश काढले पाहिजेत आणि अशा प्रकारे ऑपरेट करायला पाहिजे. एवढं जर मायबाप सरकारने केलं तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही हजारो धन्यवाद देऊ आणि निश्चितपणे आमचा संप हा त्या ठिकाणी थांबू अशा प्रकारचं आम्ही तुम्हाला आश्वासित करतो. यासाठी समन्वय समितीचा जोपर्यंत आदेश येत नाही, आम्हाला आदरणीय काटकर साहेबांचा आदेश आल्याशिवाय हा संप थांबणार नाहीये. त्यांच्याबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तोंडी बोलून चर्चा करून लेखी स्वरूपामध्ये आम्हाला ते मंजूर करावं ही नम्र विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.